स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आज सकाळपासूनच कराडमधील विकास कामांचा शुभारंभाचा धडाका सुरू आहे। शिवसेने शिंदे गटाचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव हे या ठिकाणी कराड शहरातील विकास कामांचं उद्घाटन करत आहेत। आपल्यासोबत आहेत राजेंद्र सिंह यादव। काही सांगाल की उद्घाटनाची आज सुरुवात आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे? आज सकाळपासून कराड शहराच्या विविध भागांमध्ये त्या विविध विकास कामांचा शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून पार पडतो आहे। आज कराड शहरामध्ये आतापर्यंत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडो कोटीचा निधी या कराड शहराला प्राप्त झालेला आहे। कराड शहर फेज 2च्या माध्यमातून येणारं 2056 साल ध्यानात ठेवून त्याचं मायक्रो प्लॅनिंग करून या ठिकाणी संपूर्ण शहराच्या विकासासाठी आत्तापर्यंत शेकडो कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यातीलच भाग म्हणून या ठिकाणी हे सकाळपासून या ठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे होत आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अव्याहत विकासाची गंगा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून येणार आहे आणि या ठिकाणी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी 3,55,97,000 रुपयेचा सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडला। नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही प्रबल दावेदार आहात, पण तुमची माहिती आहे भाजपी ताकदवान आहे, नेमकं कसं राहील पुढचं राजकारण? या संदर्भामध्ये शिवसेना एक पक्ष म्हणून या कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करीत आहे। येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवायची तो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब त्या महायुतीच्या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील। धन्यवाद। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कराडसाठी भरघोस निधी आलेला आहे, त्याचंच उद्घाटन आज होत असून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील निर्णय हे पालकमंत्री आणि वरिष्ठ नेते घेतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी राजेंद्र सिंह यादव यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।